सांगलीत महापालिका आणि जिल्हा प्रशासनाविरोधात संताप. खोट्या केसेसची केली मारुती चौकात होळी. सामान्य जनतेचा आवाज दाबण्यासाठी प्रशासनाकडून कार्यकर्त्यांवर केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक कारवाईचा निषेध करण्यासाठी आज सांगलीतील मारुती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे. पृथ्वीराज पवार, तानाजी सावंत, सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रशासनाने बजावलेल्या खोट्या नोटीस आणि केसेसची होळी करून आपला संताप व्यक्त केला आहे. आंदोलनावेळी बोलताना नेत्यांनी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले आणि हे प्रशासन केवळ धनदांडग्यांसाठी, राजकीय पदाधिकाऱ्यांसाठी आणि बिल्डरांसाठी काम करत आहे. गरिबांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस घालून त्यांना अडकवण्याचं काम सुरू आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी दबावाखाली नोटीस बजावल्या जात आहेत. आयुक्त साहेब, तुम्ही केसेस घालून दमाल, पण आम्ही आंदोलन करून तुम्हाला नमवू, अशा शब्दात प्रशासकीय दिरंगाईला आव्हान देण्यात आले. चुकीच्या केसेसमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असून पोलीस प्रशासनाने अशा प्रकरणांची सखोल शहानिशा केल्याशिवाय कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आली. जर प्रशासनाने आपला कारभार सुधारला नाही तर कार्यकर्त्यांवर अन्यायकारक कारवाई थांबवली नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे. सांगलीच्या मारुती चौकामध्ये आम्ही महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्या विरोधात आंदोलन करतोय. हे आंदोलन आम्ही जे सर्वसामान्य नागरिकांसाठी झटणारे, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणारे जे कार्यकर्ते आहोत, त्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस, दबावाखाली केसेस दाखल करून आमचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आम्ही जिल्हा प्रशासनाला आणि आयुक्तांना आव्हान करतो की असा तुम्ही जर का आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातनं आमचा आवाज दाबला जाणार नाही, उलट उसळी मारून आम्ही पुढे येऊ. आणि आयुक्त साहेब, तुम्ही केसेस घालून दमाल तर आम्ही आंदोलन करणार आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचं आंदोलन हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे. तुमच्या ज्या कारवाया चालू आहेत त्या सर्वसामान्य जनतेला वेगळा न्याय, धनदांडग्यांना, महापालिकेतल्या पदाधिकाऱ्यांना, राजकीय लोकांना आणि बिल्डरना वेगळा न्याय, अशा पद्धतीनं तुमचं काम चालू आहे. येत्या काळामध्ये आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलनं करू, पण तुमच्या दबावाला बळी पडणार नाही. आणि जिल्हा प्रशासनाला आमचं आव्हान आहे, पोलीस प्रशासनाला आमचं आव्हान आहे की ज्याला आयुक्त साहेब अशा काहीतरी चुकीच्या केसेस घालत असतील तर त्याची शहानिशा झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि मग या कार्यकर्त्यांवरती कारवाई करायची की नाही हे ठरलं पाहिजे. जर आयुक्त दबाव करत असतील आणि केसेस घालत असतील तर याचा परिणाम उलट होईल आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम आयुक्त करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.